पडिले दूर देसी, पडिले दूर देसी, ऐसे आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी, दिन जैसी रजनी झाली गमाये, अवस्था लावून गेला अजून का नाही. गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा, बाप रखुमा देवीवरा श्री विठ्ठला, दिनु जैसी रजनी झाली गमाये, अवस्था लावून गेला अजून का नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चाललेला अखंड नाम अखंड हरिनाम यज्ञ आणि त्यातील ही 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा की 4थ्या 5व्या त्याच्याकरता घेतलेला जो अभंग आहे, ज्ञानियांचे शिरोमणी योग्यांची माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर माऊली साधकाचे मायबाप यांचा विरहीन प्रकरणातील 3 चरणाचा अभंग, ते बहुतेक प्रत्येकाच्या परिचयाचा, पण परिचयाचा जरी असला तर माऊलीच्या अभंगाला चाल लावायला नाकी नव येतात. बरं, बरोबर. परिचयाचा जरी असला तर माऊलींच्या अभंगाला चाल लावायला नाकी नव येतात. त्याला कसलाही वारेकरी लागत नाही, त्याला कसलीला वारेकरी चालतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण ह्या चाली आदरणीय गुरुवर्य वास्करांच्या फडावर ऐकायला मिळतात. हा, वास्करांच्या फडावर ऐकायला मिळतात ह्या चाली. ह्या फडातल्या चाली जर घ्यायच्या म्हणून तुम्हाला शब्द काय वापरला, कसल्या वारकऱ्याचं काम नाही, इथं कसलेल्या वारकऱ्याचं काम लागतं. आणि मग ज्ञानोबा यांच्या अभंगाला चाल लावायची आणि त्यातल्या त्यात विरहिण्याला जर लावायची म्हटलं तर मग वास्करांकडे जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण या धर्म मंडपामध्ये प्रत्येकजण आलेलो आहोत, प्रत्येकजण बसलेलो आहोत. याचं कारण असं आहे, आपण भक्तीच्या मार्गापर्यंत आलेलो आहोत, भक्तीच्या मार्गाकडे चाललेलो आहोत. मग मुंबईमध्ये जर पाहिलं गेलं मग भक्तीच्या मार्गाने जाणारी समोर बसणारी एवढीच लोक आहेत का? एवढीच लोक आहेत का? नाही. जी इथपर्यंत आलेली आहेत त्यांचं कर्म बळकट आहे. जी इथपर्यंत आलेली आहेत त्यांचं कर्म बळकट आहे. किंबहुना पूर्व जन्माचं काहीतरी सुकृत असेल म्हणून तुम्ही या धर्ममंडपामध्ये येता. आल्यानंतर प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा भगवंताच्या नामस्मरणाने त्या ठिकाणी व्यतीत करता. खरं पण ज्ञानोबा आणि तुकोबा जाणणारी जी भक्ती आहे, जी भक्ती ज्ञानोबा यांनी केली, जी भक्ती तुकोबा यांनी केली, त्या भक्तीपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. त्या भक्तीपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आपण त्या विरहापर्यंत पोहोचलो पाहिजे, त्या प्रेमापर्यंत पोहोचलो पाहिजे. कुठपर्यंत? प्रेमापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. संत सांगतात जोपर्यंत आपल्या डोळ्यातून अश्रू येत नाही तोपर्यंत. मग कुठपर्यंत? कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, 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 कंठी प्रेम दाटे नैनी नीर
निरलो ओ हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम रूप होय हृदयी प्रगटे राम रूप प्रेम दाटे नयनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम रूप कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप राम रूप राम रूप हृदयी प्रगटे राम रूप राम रूप राम रूप हृदयी प्रगटे टाळ टाळ राम रूप राम रूप राम रूप हृदयी प्रगटे राम रूप राम रूप राम रूप कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नयनी निरलो हृदयी प्रगट राम रूप राम रूप राम रूप कंठामध्ये प्रेम पाहिजे नयनामध्ये डोळ्यामध्ये पाणी पाहिजे परमार्थ असा नाही सज्जनो त्या गोपिकानं भगवंताला प्रश्न विचारला कृष्णा अरे हे विश्व जे आहे हे कीर्तनासाठी आलेलं आहे तुझं नामस्मरण करण्यासाठी आलेलं आहे मग कृष्णा त्यांचं उद्धाराचं माध्यम काहीतरी पाहिजे ना रे भगवान श्रीकृष्णानं सांगितलं राधे उद्धाराचं माध्यम आहे बरं लोक घरातून निघतात धर्म मंडपामध्ये येतात कीर्तन ऐकतात पण जे मिळवायचं आहे जे ज्ञान ग्रहण करायचं आहे ते ज्ञान ग्रहण करत नाही ज्याची अपेक्षा आहे ज्याची गरज आहे ती गरज ते बाजूला सारतात पण ह्या कानाला ज्याची मधुरता लागेल ज्याच्या छंदानं माणूस डुलेल ज्या छंदानं माणूस गाईल ज्या छंदानं माणूस उड्या मारील त्या छंदामध्ये हा माणूस गुंतलेला आहे विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्ञानोबाला म्हणायला लागतं ये रवी तरी माझी अभक्ता काय संसाराची चिंता समर्थाची कांता काय कोरांना मागे अरे माझा देव राजा आहे समर्थाची कांता राजाची पत्नी कशासाठी भीक मागेल ज्ञानोबा सांगतात राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावी आम्ही जर स्वतः परमार्थामध्ये वाहून गेलेलो आहोत ते भगवान श्रीकृष्णाने सांगितलं राधे लोक कीर्तनाला आलेले आहेत ग भक्तीच्या मार्गापर्यंत पोहोचलेली आहेत पण भक्ती करावी कशी त्यांच्याकडे नाही अनुभवाचं ज्या कार्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत ते घरातून बाहेर निघाले त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आता कीर्तनाला गेलं पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे संसारासाठी रडणारे भरपूर आहेत माझ्यासाठी रडणारे कोणीच नाही देवासाठी रडणारे नाही कोणी म्हणजे तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक नाही मी नेहमी सांगत असतो पायी वारीला मला 22 वर्ष झाली आता 23वे वर्ष आहे पायी वारीला
वारीचा खूप अनुभव आहे माझ्याकडं. आम्ही आळंदीमध्ये असतो, प्रत्येक एकादशीला, महिन्याच्या एकादशीला आळंदीमध्ये असतो. आणि गेल्यानंतर संतांच्या सहवासात ज्यावेळेस आम्ही जातो, वारकऱ्याच्या सहवासात आम्ही जातो, तिथंच आढावा जर तुम्ही घेतला तर न मागून कीर्तन करणारे खूप ज्ञानी लोक आहेत. नीट ऐका बरं का, न मागून कीर्तन करणारे खूप ज्ञानी लोक आहेत, पण ते आज अंधारामध्ये आहेत. ते कुठं आहेत? ते अंधारामध्ये आहेत. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, माझ्या भक्ता काय अरे कासया संसाराची चिंता. काय संसाराची चिंता? त्यांना मागण्याची गरज नाही. आळंदीमध्ये नुसते पडून जरी राहिले ज्ञानोबारायांच्या चरणामध्ये, तरी ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सकमाजा ज्ञानेश्वर, कमदा ज्ञानेश्वर, सकमाजा ज्ञानेश्वर, टाटा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 त्याच्या चरणाच्या धुळीमध्ये सुद्धा लोळून राहिलं तरी ज्ञान प्राप्त होते, एवढी ताकद आहे. मग ते ज्ञान मिळवण्यासाठी आपण भगवंताकडे जाणं गरजेचं आहे. आणि त्या देवाकडे गेल्यानंतर आपल्या डोळ्यातून अश्रू येणं गरजेचं आहे. पण संसाराकडे एका बाजूने जर पाहिलं, देवाकडे जाण्यासाठी प्रेम लागतं आणि संसारामध्येही प्रेम लागतं. प्रेम सुख देई प्रेम सुख, प्रेमा विन नाही समाधान. प्रेम द्यावं लागतं, प्रेम घ्यावं लागतं, पण प्रेमाची भाषा वेगळी आहे. आम्ही प्रेमाच्या भाषेमध्ये गुंतून बसलो. कुणीतरी माझ्यावर प्रेम करावं आणि मी कुणातरी वर प्रेम करावं, याला प्रेम आपण म्हणतो. नीट आहे का? कुणीतरी माझ्यावर प्रेम करावं आणि मी कुणावर तरी प्रेम करावं, याला हे आपलं संसाराचं प्रेम म्हणतो. पण संत वाङ्मय सांगतात, प्रेम दाखवता येत नाही, प्रेम बोलता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही. प्रेम दाखवता येत नाही, प्रमाण आहे ना त्याला. प्रेम ने सांगता बोलता देखता, अनुभव चित्ता चित्त झाले, अनुभव चित्ता चित्त झाले. प्रेमाची भाषा आहे. प्रेम सांगता येत नाही बरं, प्रेम बोलून दाखवता येत नाही. एखाद्याला जर म्हटलं ना, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, शब्दात प्रेम व्यतीत होत नाही. आणि हाच दुष्काळ, ह्या प्रेमाचा दुष्काळ देवाला सुद्धा आहे. थोडा प्रेमाचा भुकीला, थोडा प्रेमाचा भुकीला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोडा प्रेमाचा भुकीला, थोर प्रेमाचा भुकीला, थोर प्रेमाचा भुकेला,
प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव जर प्रेमासाठी भुकेलेला आहे, देवाला जर प्रेम भेटत नाही तर तुम्हा आम्हाला कधी मिळणार आहे? कधी मिळणार आहे प्रेम आपल्याला? सांगा ना मला, कुठपर्यंत आपलं प्रेम? गोष्टी बाबा, आपलं प्रेम कुठपर्यंत सांगू? जोपर्यंत तुमच्या मृदुंगातून बोल निघतात तिथपर्यंत प्रेम. खिलारी महाराज, जोपर्यंत तुमची चाट सुंदर वाजते तोपर्यंत तुम्हाला किंमत. जोपर्यंत आरबट बाबा सुंदर गातात तोपर्यंत त्यांना किंमत. जोपर्यंत उंच आवाजात मी कीर्तन करतो तोपर्यंत मला किंमत. तोपर्यंत समाजाचं प्रेम. त्या दिवशी समाज म्हणेल, अरे गायला आरबट महाराजांनाच बोलवा, अरे वाजवायला खिलारी महाराजांनाच बोलवा, बरोबर का? अरे वाजवायला कोष्टी महाराजांनाच बोलवा. एवढं प्रेम समाजाचं असेल. पण ज्या दिवशी नवीन नवीन व्हर्जन बाहेर येईल ना, त्यावेळेस लोक म्हणतील, बाबा हो आता गप बसा, आता खाली बसा, आता तुमचं काम नाही राहिलं, आता तुमचं काम नाही राहिलं. काल मी एक मुलगा वाजवताना बघितला, आज का नाही आणला त्याला? त्याला घ्यायला लागत होता. उद्याचं भवितव्य, उद्या आपल्याला खाली बसावं लागणार आहे आणि उद्याचं भवितव्य तयार होणार आहे. एकदा टाळी वाजवा त्याच्यासाठी. आमचं प्रेम कुठपर्यंत? जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये ताकद आहे तिथपर्यंत. आमचं प्रेम कुठपर्यंत? जोपर्यंत चेहऱ्यावरती सुंदरता आहे तिथपर्यंत. आमचं प्रेम कुठपर्यंत आहे? जोपर्यंत चलनवलन आहे तिथपर्यंत. ज्या दिवशी आमचं चलनवलन संपलं त्या दिवशी आमचं प्रेम संपलं. संत वाङ्मय सांगतात, जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझ. जोवरी चलन गा तो म्हणती दादा. हे म्हणती लाण थोरा आवाज रे, आवाज रे बघ मग. वरती सुखाची आशा इंद्रिय मावळली आला बाबूला जा. इंद्रिय मावळली आला बाबूल दादा. कसा विपरीत झाला तोची ध्यानावे तुझा. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा. माणी तिला न तोर त्या सुखाची काजा. इंद्रिय मावळली आला बागुला जा. कैसा विपरीत झाला हाची देनावे तुझा. धर्म जागो सदैवाचा जो बापर उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये चळणवळण आहे ना तोपर्यंत माझे माझे म्हणणारे आहेत. बरं नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाची कुणी. बहीण कुणाची भाव कुणाचा. कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्यावरती अंती दासी तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार. इथपर्यंत आपलं प्रेम. आपल्यासाठी आसरू ढाळणार कोण नाही. बरं ज्ञानोबा सांगतात, हे जे प्रेम आहे त्याच्यामध्ये प्रेम अजिबात नाही. देवाकडे जात असताना आमच्या हृदयामध्ये देवाविषयी प्रेम नाही. देव भावाचा भुकेलेला आहे, देव प्रेमाचा तया भुकेलेला. चित्ती जैसा भाव तया जवडी तैसा देव. तया जवडी तैसा देव.
दया जवडी तैसा देव दया चित्ती तैसा भाव दया चित्ती तैसा देव दया चित्ती तैसा देव दया चित्ती तैसा देव दया चित्ती जैसा भाव दया जवडी तैसा देव दया चित्ती जैसा भाव दया जवडी तैसा देव दया जवडी तैसा देव दया जवडी तैसा देव दया चित्ती तैसा भाव दया जवळी तैसा देव दयावळी तैसा देव दया जवळी तैसा देव दया जवळी तैसा देव दया जवळी तैसा देव जसा चित्तामध्ये भाव आहे तसा त्याला देव मिळणार आहे. याला पूर्व राग म्हणतात. याला काय म्हणतात? पूर्व राग म्हणतात. तसा देव मिळणार आहे. नरदेव दुर्लभ आहे माहित आहे आम्हाला, वारंवार सांगितलंय, तरी पण आपल्याला ते पटत नाही. मग कधी पटत? हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत्य शेवटी बा प्राण घेऊन जाईल. सरत्य शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून जाईन सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काही बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काही बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल पिंगळा 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 माधवारी बोल बोलत बोल पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोलत बोल पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा 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 पिंगळा माधवारी. हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. माझ्याकडून जरी तुम्हाला नाही कळलं, नात्र्या सांगता तो दुसरा कीर्तनकार सांगायला हेच येणार आहे. बरं, हेच येणार आहे. आपण देवाविषयी रडलो पाहिजे, देवाला जाणता आलं पाहिजे, बस. नाहीतर आयुष्य शून्य आहे. ह्या मातीला विचारा, ह्या मातीनं किती कलाकार खाल्लेत, किती मातीआड झालेत. हे मातीला विचारा, कोणी कोणाचं नाही. हे आपलं प्रेम आहे ना, कितपर्यंत? जोपर्यंत चलनवल आहे तोपर्यंत. पुण्यातले बालगंधर्व जर स्टेजवरती आले तर लोकांच्या डोक्यावरचे फेटे उडत होते. नीट ऐका, लोकांच्या डोक्यावरचे फेटे उडत होते. बालगंधर्व जर स्टेजवरती आले तर शिट्ट्या आणि टाळ्यांचा आवाज होत होता. बालगंधर्व म्हणजे सामान्य कलाकार नाही बरं. स्त्रीपात्र करणारा पुण्यातील पहिला कलाकार बालगंधर्व. दिसायला सुंदर, सुकुमार, राजस. लोक इतकी वेडी झाली होती त्या बालगंधर्वासाठी, खूप वेडी. लोकांना वाटायचं बालगंधर्व जर आमच्या घरी जेवायला आले ना तर आमचं भाग्य होईल. जोपर्यंत बालगंधर्व येत नाही तोपर्यंत लोकांच्या नजरा त्यांच्याकडे लागत होत्या. पण योगायोग असा झाला, एक दिवस बालगंधर्वला पॅरलेस अटॅक आला आणि बालगंधर्व दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले. जोपर्यंत बालगंधर्वामध्ये ताकद होती, जोपर्यंत वाणी चांगली होती, दिसायला सुंदर होते, ज्या दिवशी पॅरलेस अटॅक आला त्या दिवशी दवाखान्यामध्ये फक्त 2 व्यक्ती होती. किती होती? फक्त 2च व्यक्ती होती. बालगंधर्वाकडं समाज होता कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्याकडे कला आहे तोपर्यंत समाज नाही गेला त्यांच्यासाठी. एवढंच नाही सचिनो, बालगंधर्वाचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर सगळ्या पुण्यामध्ये वार्ता कळली, पण अंत्ययात्रेला एकही आला नाही. बालगंधर्वाची अंत्ययात्रा हातगाडीवरती काढली,
पुढे एक माणूस होता आणि मागे एक माणूस होता. हीच अवस्था तुमची आमची होणार आहे. विठ्ठल तू का म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोये रे भले भले. संसारातलं प्रेम कुठपर्यंत. आता होळी आली पा, होळीचा सण. जर आपल्या पत्नीला आपण साडी आणून दिली तर ते प्रेम व्यतीत करता येईल. ज्या दिवशी घरामध्ये साडी येणार नाही त्या दिवशी पती पत्नीच्या नात्यामध्ये तडा गेल्याशिवाय राहत नाही. एवढंच आमचं प्रेम. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराय सांगतात, देवाविषयी असणारा विरह जो आहे, देवाविषयी असणारं प्रेम जे आहे, आम्ही आलोय कशासाठी, आम्हाला काय कार्य करायचंय, आम्हाला इथं किती दिवस राहायचं माहित नाही. माहित नाही आम्हाला किती दिवस राहायचं इथं. तरी पण आम्ही ऐन तोऱ्यामध्ये, ऐन आईटमध्ये जीवन जगतोय. कोणता क्षण कसा येईल आम्हाला माहित नाही सज्जनो. पण ऐका, कुठलाही प्रसंग असू द्या, कोरोनासारखा प्रसंग आला, त्या देवाचं नाव तुम्ही घेतलं म्हणून तुम्ही या धर्ममंडपामध्ये आहात. ज्या दिवशी तुमच्या मुखातून देवाचं नाव जाईल त्या दिवशी या विश्वासून तुम्ही आम्ही जाणार आहे. हो, त्या विश्वासून तुम्ही आम्ही जाणार आहे. बरं, देवाला भजा. चांगलं आहे का, कशानं माझा उद्धार होईल ते पहा. आणि एकदा का पूर्व राग तयार झाला तर ज्ञानोबराय सांगतात, आता तो मला भेटेल. कोण आहे तो? जो जगाचा चालन करता, जगाचा पालन करता कोण आहे तो? हा विश्वाचा चालक कोण आहे तो? त्याच्याविषयी प्रेमाची भावना तयार झाली पाहिजे. आणि एकदा का प्रेमाची भावना तयार झाली, तो आपल्या हातातून जाता कामा नये. जर आपल्या हातातून जर गेला तर त्याचा विरह तयार होतो. ज्ञानोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पडले दोरा देसे माझा आठवे मानसे. पडले देवरा देसे माझा आठवे मानसे. पडले दूर देशे मज आठवे मानसे. पडले दूर देशे मज आठवे मानसे. पडले दूर देसे मज आठवे मानसे. पडले दूर देसे मज आठवे मानसे. पडले दूर देशे मज आठवे मानसे. पडले दूर देशे मज आठवे मानसे. नको नको हा वियोग कष्ट होतात जीवाचे. नको नको हा वियोग कष्ट होतात जीवाचे. दिन तैसे रजणे झाली हो माये. दिन तैसे रजणे झाली हो माये. नको नको हा योग कष्ट होता जीवासी. नको नको हा योग कष्ट होता जीवा. दिनु तैसी रजनी झाली हो माये. हे दिन तैसे रजणे देव माय. हो पडले दूर दिशी माझा आठवे मानाची. पडले दूर दिशी माझा आठवे मानाची. पडले दूर देशी माझा आठवी मानसी. पडले दूर देशी माझा आठवी मानसी. नको नको हवी आगा कट होतात जीवाची. नको नको हा योग कष्ट होत असते जीवा. नको नको हवी आगा कष्ट होतात जीवाची. नको नको हा योग कष्ट होत असते जीवासी. दिन तैसी रजनी झाली वो माये. दिन तैसी रजनी झाली वो माये. दिनु तैसी रजनी झाली वो माय. तैसी रजनी झाली वो माये. पडिले दूरदेशी मज
आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. ज्ञानोबराय सांगतात हा जो वीर आहे ना तो एकदा प्रेमामध्ये आपल्या अटकला रे अटकला. त्या प्रेमाच्या बंधनामध्ये जर अटकला तो कसा आहे ही भावना तयार झाली पाहिजे. पूर्वीचा काळ असा होता नीट ऐका. उन्हाळ्याच्या काळामध्ये म्हणजे ह्या लग्नाच्या सीझन मध्ये लोक एकत्र जेवायला बसायचे. म्हणजे घराच्या पुढे ओसरी असायची आणि त्या ओसरीमध्ये लोक जेवायला बसायची. वर गवताचं मांडव टाकलेला जायचा आणि त्याच्या खाली सांजेच्या प्रहाराला लोक जेवायला बसायचे. म्हणजे जनावरांचं दूध काढलं रे काढलं की लोक एका ठिकाणी कंदील घ्यायचा आणि जेवायला बसायचे. त्या कुटुंबामध्ये जर एखादा मुलगा उपवर झाला असेल म्हणजे लग्नाला जर आले असेल ना तर त्या मुलाच्या आईनं सांगायचं हो आपल्या बाळू लग्नाला आलेला आहे. पहा बरं का आपला बाळू लग्नाला आलेला आहे त्याच्यासाठी कुठंतरी मुलगी पहा ना. बापाने सकाळी लवकर उठायचं आणि उठल्यानंतर 4 गावं फिरून यायची. हा रोजचा दिनक्रम चालू होता. पण एक दिवस असा झाला जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर जेवायला बसायच्या अगोदर बाळूच्या आईनं वडिलांना विचारलं का हो तुम्ही मुलगी पाहायला गेले होते का. म्हटले हो गेलो होतो. पाहिली का. हो पाहिली. पाहिली म्हटल्याबरोबर बाळूनं 2 घास कमी खाले. काय केलं नीट पहा ऐका बरं का. 2 घास कमी खाले. मग आता काय केलं त्यांनी आईच्या पाठीमागे जाऊन एक गोधडी अंगावरती घेतली आणि बाळू फक्त झोपेचं नाटक करून झोपू गेला. का कशासाठी सांगतो मी तुम्हाला. बाळू गोधडीमध्ये होता. पहा बरं का बाळू गोधडीमध्ये होता फक्त झोपायचं नाटक केलं होतं. आता आई बाळूच्या वडिलांना विचारत होती का हो मुलगी कशी होती दिसायला. त्या बापानं सांगितलं आपल्या ताईसारखी होती. गोधडीमध्ये झोपणारा बाळू आहे त्या बाळूच्या चेहऱ्यासमोर ते रूप आलं. पहा बरं का चेहऱ्यासमोर ते रूप आलं. रंगानं कशी होती त्या बापानं सांगायचं काळी सावळी होती. आता रंग काळा सावळा समोर आला. नाकानं कशी होती त्या बापानं सांगायचं नाक सरळ होतं टोकदार होतं. बांधा कसा होता त्या बापानं सांगायचं तो बांधा अप्सरेसारखा होता. आता पूर्ण चित्र तयार झालं. नीट पहा बरं का पूर्ण चित्र तयार झालं. पण आता लेकराला झोप लागाना. आता लेकराच्या मनामध्ये फक्त एकच इच्छा निर्माण झाली ती मला कधी भेटेल तिला मी कधी पाहिल. तो मज व्हावा 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 पांडुरंग वेळोवेळ व्हावा पांडुरंग तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळ व्हावा पांडुरंग वेळोवेळ व्हावा पांडुरंग तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा. आता ती मुलगी असेल कशी त्या लेकराच्या मनामध्ये पूर्व राग तयार झाला. आता हा पूर्व राग तयार झाल्यानंतर ती दिसायला जर सुंदर असेल तिचा बांधा जर सरळ असेल नासिका जर सरळ असेल दिसायला काळी सावळी असेल आता तिला पाहता आलं पाहिजे. आता त्या चित्राच्या प्रेमामध्ये गोधडीमध्ये असणारं लेकरू पडलं. पहा बरं का चित्रात रंगवलेल्या चित्रामध्ये चेहऱ्याच्या प्रेमात ते मुलगा ते गोधडीमध्ये झोपलं. पण झोपण्याचं फक्त नाटक केलं होतं. पण त्याच्या अंतःकरणामध्ये आता एक इच्छा निर्माण झाली ती व्यक्ती असेल कशी ती दिसेल कशी त्या व्यक्तीचं माझं मिलन होईल कधी ती मला भेटली पाहिजे ती मला भेटली पाहिजे. अंतःकरणामध्ये एकच ध्यास निर्माण झाला. ज्ञानोबराय सांगतात तो ध्यास देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये झालाच पाहिजे ना. देवाविषयी
आपल्या अंतःकरणामध्ये झाला पाहिजे ना. कसा असेल तो? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. नामदेवराव सांगतात त्याला पाहण्यासाठी पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हो पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने भी दिल मन तेने भी दिल, तेने भी दिल मन तेने भी दिल, तेने भी दिल मन तेने. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला 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 नंदाचा नंदन. पाहता आलं पाहिजे त्याला, मनामध्ये ध्यास निर्माण झाला पाहिजे. एका राजाला 100 राण्या होत्या. 100 राण्या म्हणजे 100 पत्न्या होत्या बरं का. 100 पत्न्या होत्या आणि एक दिवस योगायोगाने राजा आजारी पडला. राजाला ताप निर्माण झाला, ताप आला. 100 राण्या एकत्र आल्या आणि 100 राण्या एकत्र आल्यानंतर एका दगडावरती मलयगिरी नावाचा चंदन घासू लागले, उगाळू लागलो. त्या राजा आपल्या महालामध्ये झोपला होता. महालामध्ये झोपत असताना राजाची झोप जी होती ती बेचैनीमध्ये होती. एका बाजूला एक कुशीवर जायचा, दुसऱ्या कुशीवर जायचा. का? सेवकाला विचारलं, सेवका इकडे, हा बाहेर जो आवाज येतोय तो कशाचा आहे? त्या सेवकाने जाऊन पाहिलं आणि राजाला जाऊन सांगितलं, महाराज तुमच्या 100 पत्न्या आहेत ना, त्या 100 पत्न्या तुमचा ताप जावा म्हणून चंदन उगळतात, त्यांच्या बांगड्यांचा आवाज आहे. कशाचा आहे? त्या राजाने सांगितलं, जाऊन सांग त्यांना बांगड्यांचा आवाज बंद करा. त्यातली एक राणी हुशार होती. महाराज म्हटले, आमच्या हातामध्ये भरजरी चुडा आहे तोपर्यंत तुमचं आयुष्य आहे, आमच्या कपाळावरती पूर्णता कुंकू आहे तोपर्यंत तुमचं आयुष्य आहे. आपल्या नवऱ्याचं आयुष्य आपल्या हातामध्ये आहे, किती दिवस ठेवायचा आणि किती दिवसांनी बाहेर काढायचं हे तुमच्या हातात आहे बरं का. विठ्ठल 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 हे विनोद म्हणून नाही. त्या 100 राण्यांनी सांगितलं, महाराज जर आमच्या हातातली एक एक जरी बांगडी काढली तरी तुमचं आयुष्य कमी होईल. बांगडी एक एक उतरली गेली आणि एक एक बांगडी उतरली गेल्यानंतर त्या बांगड्यांचा आवाज कमी कमी होत गेला आणि प्रत्येक राणीच्या हातामध्ये एकच बांगडी राहिली. मला वाटतं तेव्हापासूनच हातामध्ये एकच काढा यायला लागला का काय, असं वाटते. तेव्हापासूनच असेल ती प्रथा. एक एक बांगडी हातामध्ये राहिली. राजाला कधी झोप लागली, राजाला कधी झोप लागली कळलं नाही. राजा म्हणला, अरे संसारातल्या बांगडीनं जर माझी झोप मोडली असेल, त्या बांगड्यांचा आवाज जर मी कमी केला आणि मला जर एकांतामध्ये झोप लागली तर त्या प्रभूचं नामस्मरण केल्यानंतर मला झोप लागेल कधी, त्याच्या शोधासाठी ज्ञानोबा सांगतात त्याला शोधता आलं पाहिजे. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये तैसी रजनी झाले ओ माये, दिन तैसी रजनी झाली माये,
दिन तैसी रजनी झाली हो माये दिनु 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 तैसी रजनी झाली हो माये दिन 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 तैसी रजनी झाली हो माये अवस्था लावून गेला अजूनी का नाही 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 दिनु तैसी रजनी झाली हो माये 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 ओ दिन तैसी रजनी झाली हो माये 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 अवस्था लावून गेला जुनी का नये अवस्था लावून गेला जुनी का नये दिन जैसी रजनी झाली गमाये दिन जैसी रजनी झाली गमाये ज्ञानोबरायांची अवस्था ती होती. कशी अवस्था होती? त्या भगवंताला पाहण्याची अवस्था होती. तो देव आता दिसत नाही. तुकोबराय सांगतात वाट पाही बाही निदळी ठेवणी हात पंढरीच्या वाटे दृष्टी लागली से चित्त कै येता देखे न माझा माय बाप गटिका बोटे दिवस लेखी धरोनिया माप. नामदेवराय सांगतात तेव्हा आजोवे दाटली उभारो निबाहे नामा वाट पाहे रात्रंदिवस. संत सांगतात देवाला पाहण्यासाठी हे भक्त लागतात हो हे हृदय लागतं. अनापेक्ष सुचिरदक्ष उदासीनोगत व्यथा सर्वारंभ परित्याज्य यो मद भक्त समप्रिया. असे भक्त मला पाहिजे. देवासाठी रडणारे भक्त पाहिजे. गोपिका देवासाठी रडल्या ना. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी भूमी पडल्या वज्रबाळी कोण त्या सांभाळी नयनीच्या उदकाने ही बिजली धरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी नंदाच्या अंगणे मिळाल्या गवळणे नंदाच्या अंगणे मिळाल्या गवळणे. आक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडीला कागात करू आलासी वदसी सकळा आक्रूर तुझे नाम तैसीच करणी या नंदाचे अंग
गवळणी मिळाल्या गवळणी. संत सांगतात देवासाठी नटायला शिका, संसारासाठी नटणं व्यर्थ आहे. आपल्या पतीसाठी नटायला शिका. आपला पती जर 10 दिवस बाहेर गेला ना तर 10 दिवस शृंगार करू नका. पण आपण पती बाहेर गेला तरी शृंगारामध्येच असतो. आपण बाजारामध्ये जरी गेला ना तर शृंगार करायला करू नका. पण एखाद्या धर्म मंडपामध्ये कीर्तनाला जरा गेला ना तर शृंगार करूनच कीर्तनाला जा. देव आपल्यावरती बोलला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. त्या देवाचं नामस्मरण करण्यासाठी एकदा हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. पडिले दूरदेशी ऐसे जाणूनी मानसी. पडिले दूरदेशी आठवे मानसी. नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. दीन जैसी रजनी झाली गे माये. अवस्था लावून गेला अजूनी का नाही ज्ञानोबर आहे. अशी अवस्था लावून जाणारा कोण आहे त्याचा पत्ता अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये देतात. गरुडवान गंभीरा ये गाता तारा. 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 गरुड वाहन गंभीरा हे गाता तारा. गरुड वाहन गंभीरा ये गाता तारा. गरुड वाहन गंभीरा ये गाता तारा. गरुड वाहन गंभीरा ये गाता तारा. बाप रखमा देवी वरा श्री विठ्ठला. बाप रखमा देवी वरा श्री विठ्ठला. दिनो तैसी रजनी झाली गो माये. दिनो तैसी रजनी झाली गो माये. दिनो तैसी रजनी झाली गो माये. दिनो तैसी रजनी झाली गो दिन तैसी रजनी झाली ग माये. दिन तैसी रजनी झाली ग माये. दिन तैसी रजनी झाली ग माये. दिन तैसी रजनी झाली गे माये. अवस्था लावून गेला अजूनी का नाही. अजूनी का नाही. अजूनी का
अवस्था लावून गेलाय अवस्था लावून गेला अजून का नाही काय गोडा वा वा अवस्था लावून गेला अजून का नाही अवस्था लावून गेला अजून का नाही अवस्था लावून गेला अवस्था अवस्था लावून ला ला लावून अवस्था लावून गेला अजून का नाही अवस्था लावून गेला गेला रे गेला गेला रे गेला अवस्था लावून गेला अजून का नाही अवस्था लावून गेला अजून का नाही दिनू तैची रजनी झाली ओ माय दिन तैची रजनी झाली ओ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज गरुड वाहना गंभीरा ये गा दातारा बाप रखुमा देवी वरा श्री विठ्ठला त्यानं बराय सांगतात ज्याचं वाण गरुड आहे अशा पांडुरंग परमात्म्याला शरण जा त्याच्याविषयी डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ द्या ढाळू द्या मग ती खरी भक्ती आपल्या कामा येईल झालेली सेवा संत श्रोतो मायबाप तुमच्या चरणी ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी गुरुवारांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो जे योग्य आहे ते सद्गुरूंचा आहे जे अयोग्य आहे तो माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला पुन्हा पाठीमागं द्या या ठिकाणी याही वर्षी वन्स मोर त्याला मी म्हणत असतो समस्त ग्रामस्थ अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांच्या पदावरतील सगळे मंडळी मग त्याच्यामध्ये सचिव असो किंवा सदस्य असो सगळे आले त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि पुन्हा ह्या ठिकाणी मला तुम्ही सेवा करण्याची संधी दिली तुमचा मी शतश ऋणी आहे सुंदर मृदुंगाचार्य सुंदर टाळकरवृंद सुंदर गायनाचार्य आणि सुंदर हार्मोनियम वादक एकदा ह्या लहान लेकरासाठी टाळ्या वाजवा म्हणजे यांच्या ऋणातून मी मुक्त होईल हे उद्याचे कीर्तनकार आहेत आपण त्यावेळेस नक्की काठीवरती येऊ काठीवरती येणार आहे पण हे तयार होणार आहेत असो झालेली सेवा भगवंताचरणी समर्पित करतो एकदा 375वा जगद्गुरु तुकोबारायाचा वैकुंठ गमन सोहळा आहे तो वैकुंठ गमन सोहळा तुकाराम तुकाराम फक्त 2 मिनिटांमध्ये इथून तिथपर्यंत भगवंतापर्यंत ऐकायला गेला पाहिजे त्या गजरामध्ये करायचे आणि त्याच्यानंतर लगेच जय विठ्ठल होईल तुकाराम हा तुकाराम 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 टाळे टाळे टाळी वाजवा टाळे